आज आपण पारंपरिक पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी करणार आहोत आणि मसाल्यामध्ये करणार आहोत। तर मी तुम्हाला त्याची पूर्ण जी प्रोसिजर आहे ती व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करेन आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला सपोर्ट नक्की तुम्हाला करायचा आहे। तर फ्रेंड्स, येथे मी घेतले आहे शेंगा शेवग्याच्या। तर 4 ते 5 शेंगा घेतलेल्या आहेत मी, 250 ग्रॅमच्या आसपास असतील। तर क्वांटिटी तुम्ही ठरवू शकता, कमी जास्त वगैरे करू शकता। शेंगा जे आहेत त्या मी 4-4 इंचाच्या जे गॅप आहे तेवढ्यात कापलेले आहेत, छोटे मोठे वगैरे पण करू शकता। आणि या शेंगा आपल्याला व्यवस्थित अगोदर धुवून घ्यायच्या आहेत स्वच्छ पाण्यामध्ये। तर 2 पाण्यामध्ये मी त्या शेंगा धुवून आणि थोडेसे भिजत ठेवलेले आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला या शेंगा करून घ्यायच्या आहेत। खूप जास्त सोलायच्या नाही, खूप जास्त सोलले की साईडनी त्या मोकळ्या व्हायला सुरुवात होते। तर आपल्याला थोडेशा ठेवायच्या आहेत आणि थोडेसे त्याचे साल जे आहेत ते काढून टाकायचे आहेत। आता याच्यामध्ये आपण मसाला जो आहे तयार करणार आहोत। तर त्यासाठी येथे मी घेतलेला आहे एक मोठा कांदा घेतलाय मीडियम साईजचा आणि थोडंसं आलं आणि लसूण घेतलेला आहे। सोबतच मी धने घेतलेले आहेत, अख्खे धने, आणि थोडीशी मी पांढरे तीळ वापरलेले आहेत। यामधलं जर 1-2 सामान नसेल तरीही चालून जातं। आणि सोबतच मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, कच्चे आहेत, तर मी ते फ्राय वगैरे करून घेणार आहे। आणि येथे मी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं आहे। तर सुकं खोबऱ्याचे थोडेसे काप मी येथे करून घेतलेले आहेत। आता आपण हा पूर्ण जो मसाला आहे तो भाजून घेणार आहोत। तर येथे मी लोखंडी तवा जो आहे तो तापायला ठेवलेला आहे आणि लोखंडी तव्यावर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे अगोदर। कोणत्याही तव्यामध्ये तुम्ही हे भाजू शकता। येथे माझ्या ज्या चपात्या आहेत त्या झालेल्या होत्या आणि सेमच तवा गरमच होता, तर त्यासाठी मी लोखंडी तवा यूज केलेला आहे। तुम्हाला जर हवं तर तुम्ही नॉनस्टिक वगैरे मध्ये पण मसाला जो आहे तो भाजू शकता, पण लोखंडी तव्यावर थोडासा काळपट होतो आणि मग त्याची टेस्टही खूप चांगली येते, त्यासाठी मी लोखंडी तव्यावरच भाजते। तर आता थोडंसं गॅस फुल करून घेते आणि तेल जे आहे ते आपलं व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे। खूप जास्त तेल टाकायचं नाहीये, एकदम आपला मसाला भाजेल इतपत तेल आपल्याला हवंय। तर आता याच्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर कांदा जो आहे तो टाकून आणि भाजून घेऊया। तर कांदा आपल्याला थोडासा लालसर आणि काळपट असा करायचा आहे, कच्चा वगैरे काही ठेवायचा नाहीये। तर कांदा जो आहे तो फ्राय करून घेऊया। तेल जे आहे तुम्ही थोडंसं बऱ्यापैकी टाकू शकता। सगळे मसाले एकत्रित भाजले गेले की बार बार तेल टाकावं लागत नाही, किंवा मग थोडं थोडं करून पण तुम्ही टाकू शकता। आता कांदा जो आहे तो आपला भाजेल पण व्यवस्थित आणि जळणार पण नाही, कारण तेल थोडंसं जास्त टाकलंय मी। तर हे पहा मैत्रिणींनो, येथे कांदा जो आहे तो आपला व्यवस्थित अगदी लालसर भाजून घेतलेला आहे। खूप जास्त जळायचा, काळा वगैरे करायचा नाहीये। तर अशाच प्रकारे आपल्याला कांदा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे। आणि आता आपण हे साईडला काढून घेऊया कांदा। त्यानंतर आपल्याला आलं लसूण जे आहे ते याच्यावर टाकून घ्यायचं आहे। आलं लसूण पण आपण व्यवस्थित भाजून घेऊया। तर आलं लसूण सुद्धा आपलं लालसर अगदी व्यवस्थित भाजलं गेलं आहे, कच्चा अजिबात ठेवायचं नाहीये, खूप वास येतो नाही तर। आणि जे आहे भाजी खाताना थोडीशी कच्ची वगैरे लागते आणि आल्याचा थोडासा वास जास्त उग्र असल्यामुळे आल्याचा खूप वास येतो। तर त्यासाठी असं व्यवस्थित थोडंसं भाजून घ्यायचं आणि बाकीचे जे पण उरलेले मसाले आहेत ते आपण पूर्ण याच्यामध्ये टाकून घेऊया। आणि गॅस थोडीशी कमी ठेवूया फ्लेम, कारण की हे जे मसाले आहेत हे पूर्ण पटकन भाजतात। तर मैत्रिणींनो, आता आपला मसाला जो आहे तो थंड होईपर्यंत एक आपण शेंगा ज्या आहेत त्या 5 ते 6 मिनिटं थोड्याशा पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या आहेत। तर शेंगा उकळताना आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर थोडंसं तेल जे आहे ते टाकून घ्यायचं। ठीक आहे, अर्धा चमचा इतकं तेल मी इथे टाकलेलं आहे। गॅसच्या फ्लेमला थोडं 2 मिनिटं फुल ठेवूया। तर आता तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला शेंगामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि शेंगा ज्या आहेत याच्यामध्ये थोड्याशा फ्राय करूया। गॅसच्या फ्लेमला फुल ठेवून 1-2 मिनिटं शेंगा फ्राय करूया। आता शेंगामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, तर मी पाणी टाकून घेते। ठीक आहे, साधारणतः अर्धा तांबे इतकं पाणी मी याच्यामध्ये टाकलंय। आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे उकळताना शेंगा। तर हळद टाकायची आहे आणि 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। तर थोडंसं मीठ जे आहे ते जास्त काळ टाकायचं नाही, कारण आपण नंतरही मीठ वापरणार। तर अगदी अर्धा चमचा इतकं मी याच्यामध्ये मीठ वापरते आणि शेंगा जे आहेत ते आपण 5 मिनिटं याच्यामध्ये मस्त उकळून घेऊया। आता शेंगा ज्या आहेत आपल्याला 5 मिनिटं उकळून घ्यायच्या आहेत, खूप जास्त वेळ उकळायच्या नाहीये।
तर आता जोपर्यंत शेंगा उकळत आहे तोपर्यंत हे पहा मी सगळा मसाला जो आहे आपण मगाशी भाजलेला मी पूर्ण याच्यामध्ये टाकून घेतलाय। मी थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये धुवून टाकलेली आहे आणि सोबतच मी याच्यामध्ये टाकलेले आहेत एक टोमॅटो। ठीक आहे, तर टोमॅटो जो आहे तो छोटाच घेतलेला आहे मी, खूप जास्त आंबट वगैरे भाजी लागली नाही पाहिजे। आणि भाजी जी आहे आपण 4 लोकांसाठी करतोय त्यामुळे क्वांटिटी थोडीशी कमीच ठेवलेली आहे। तुम्ही जर भाजी जी आहे ती जास्त लोकांकरता वगैरे करत असाल तर तुम्हाला थोडीशी क्वांटिटी याच्यामध्ये वाढवावी लागेल। तर आता हा जो मसाला आहे हा आपल्याला अगदी बारीक पेस्ट करून घ्यायचा आहे। तर थोडंसं पाणी टाकून तुम्हाला पेस्ट जी आहे ती बारीक करून घ्यायची आहे। खूप जास्त पाणी पण याच्यामध्ये नाही वापरायचं आहे, थोडं पाणी वापरायचं आहे। तेव्हा फ्रेंड्स मसाला जो आहे अगदी आपला असा बारीक पेस्ट तयार झाली पाहिजे। खूप जास्त पाणी पण टाकायचं नाही कारण मग पाणी जे आहे ते जळायला खूप वेळ लागतो। तर अशा प्रकारे तुम्हाला मसाला जो आहे तो रेडी करून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो इथे मी पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये आपण 2 चमचे इतकं तेल टाकलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत। जिरे जे आहेत ते थोडेसे व्यवस्थित तडकू द्यायचे। ठीक आहे, तर तेल जे आहे हलकं गरम झालेलं आहे तर जिरे व्यवस्थित लालसर आपण याच्यामध्ये करून घेऊया। तर ते जिरे जे आहेत ते लालसर झालेले आहेत। तेल जे आहे ते खूप जास्त कडक तापून घ्यायचं नाही कारण याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे। तुम्ही तेल जर खूप जास्त कडक तापवलं की मग लाल मिरची पावडर जळून जाते, तर त्यासाठी मी तेल खूप जास्त कडक नाही तापवता। त्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर ऍड करणार आहोत। तर मी अर्धा चमचा इतकी करत आहे, तुम्हाला जर हवं तर कमी जास्त तिखट वगैरे तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। आणि डायरेक्टली तेलामध्येच मिरची आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला जे आहे कलर व्यवस्थित येईल। आणि आता हा जो मसाला आहे जो आपण वाटून घेतलाय तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा। थोडा मसाला टाकून आपण व्यवस्थित हलवून घेऊया आणि गॅसच्या फ्लेमला आता थोडं कमी ठेवूया। जे पण मसाल्याचं भांडं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते मी आणि मसाल्याचं भांडं व्यवस्थित धुवून जे आहे तो मसाला आपण याच्यामध्ये पूर्ण टाकून घेऊया। तर पाणी जे आहे ते खूप जास्तच ऍड करायचं नाही कारण खूप जास्त वेळ लागतो मग मसाले जे आहे ते व्यवस्थित परतवायला। तर आता पाणी जे आहे ते मी थोडंच टाकणार आहे। मसाल्याचं जे भांडं होतं ते धुवून मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतलंय आणि आता फ्लेम जी आहे ती मी एकदम कमी ठेवलेली आहे। फ्लेम कमी असताना आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकायची आहे। हळद पावडर आपण अगोदर पण वापरलेली आहे पाण्यामध्ये, त्यामुळे थोडीशी कमी टाकायची आहे, खूप जास्त हळद पावडर टाकायची नाही आहे। थोडीशी हळद पावडर टाकली मी येते, थोडीशी मी टाकते धना पावडर आणि याच्यामध्ये मी टाकते कांदा लसूण मसाला। तुमच्याकडे जर गरम मसाला वगैरे असेल तर तो पण तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता। ठीक आहे, तर मी कांदा लसूण मसाला जो तो अर्धा चमचा इथे टाकते। खूप जास्त तिखट वगैरे घात नाही त्यासाठी थोडासा कमी टाकला। तुम्हाला जर हवा असेल तर थोडासा मसाल्याची जी आहे क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता। आणि मसाला जो आहे आता आपल्याला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। 1 मिनिटासाठी फ्लेमला फुल करते आणि मसाला जो आहे तो उकळून घ्यायचा आहे। त्यानंतर फ्लेम जी आहे आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। बारीक फ्लेमवर मसाला थोडासा भाजून शिजवायचा आहे जेणेकरून कलर जो आहे मसाल्याला अगदी व्यवस्थित येतो आणि जी टेस्ट आहे ती पण खूप छान लागते। आता मसाल्यामध्ये आपण थोडं मीठ पण टाकून घेऊया जेणेकरून मसाल्यामध्ये मीठ जे आहे ते व्यवस्थित ऑब्झर्व होईल आणि मसाला जो आहे तो असा फिका लागणार नाही। ठीक आहे, आता उकळी आलेली व्यवस्थित। आता पुन्हा एकदा गॅसच्या फ्लेमला कमी करते आणि याच्यावर आपण एक ताटली किंवा झाकण असेल तर ते झाकून द्यायचं आहे। तर मैत्रिणींनो याच्यावर मी एक झाकण ठेवून दिलेलं होतं आणि 4 ते 5 मिनिटं लागतात मसाला व्यवस्थित शिजण्यासाठी। तर 4 ते 5 मिनिटात तुम्हाला प्रत्येक 1-1 मिनिटाला मसाला जो आहे झाकण ठेवल्यानंतर काढून आणि व्यवस्थित हलवायचा आहे। हलवल्यानंतर पुन्हा तुम्हाला झाकण ठेवायचं आहे, डायरेक्टली झाकण ठेवून द्यायचंच नाहीये, थोडंसं लक्ष द्यायचं आहे। तर इथे मी 2 ते 3-4 वेळेस मस्तपैकी हलवलं होतं मध्ये आणि आता जो आहे मसाल्यांनी जो आहे तो कलर पहा तुम्ही व्यवस्थित अगदी सोडून दिलेला आहे। ठीक आहे, तेल व्यवस्थित सोडलंय, कलर व्यवस्थित आलेला आहे। आता आपण ज्या शेंगा उकळून ठेवलेल्या होत्या साईडला त्या शेंगा ज्या आहेत मी पाण्यासहित या पूर्ण मसाल्यामध्ये टाकून देणार आहे। ठीक आहे, पाणी सुद्धा टाकते। पाणी आपल्याला याचं फेकायचं वगैरे नाहीये किंवा साईडला ठेवायचं नाही आणि तुम्हाला जर हवं असेल तर अजून याच्यामध्ये पाणी तुम्ही ऍड करू शकता। मीठ ऍड करताना सुद्धा लक्ष ठेवायचं आहे, अगोदरही आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं तर त्यासाठी तुम्हाला लक्ष ठेवूनच पुन्हा मीठ याच्यामध्ये टाकायचं आहे। तर आता सर्व बाजूंनी शेंगा ज्या आहेत त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित आपण हलवून घेऊया। आता पुन्हा एकदा गॅसच्या फ्लेमला फुल ठेवायचं आहे आणि थोडीशी उकळी घेऊन टाकायची आहे शेंगामध्ये आणि पुन्हा मग आपल्याला झाकून जे आहे ते पुन्हा 4 ते 5 मिनिटासाठी शेंगा शिजवायच्या आहेत। शिजल्यावर एकदा हात लावून पाहिजे आहेत व्यवस्थित, खूप जास्त शिजले की मग त्याची टेस्ट वगैरे लागत नाही। तर तुम्ही व्यवस्थित अगोदर पाहून घ्यायचं आहे। मीठ सुद्धा या स्टेजला तुम्ही चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित। मीठ जर तुम्हाला व्यवस्थित लागलं तर तुम्ही
मीठ अजून टाकल्याची गरज नाही. मग त्यानंतर जर तुम्हाला मीठ थोडंसं कमी वाटलं की तुम्ही मीठ पुन्हा ॲड करायचं आहे. आता सध्या तरी मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही आहे, कारण अगोदरच पाण्यामध्ये मी भरपूर मीठ टाकलं होतं आणि मसाल्यामध्ये सुद्धा टाकलं होतं. तर मला हवं असेल तर मी याच्यामध्ये मीठ ॲड करेल. तर आता उकळी आली पाण्याला पुन्हा, आणि आता पुन्हा एकदा गॅसच्या फ्लेमला मी कमी करणार आहे आणि 4 ते 5 मिनिटं शेंगा ज्या आहेत अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत. तर याच्यामध्ये पाणी जर तुम्हाला हवं असेल अजून थोडंसं ॲड करायचं असेल तर पाणी ॲड करून घ्यायचं आहे सेम स्टेजला. पुन्हा ॲड केलं की आपल्याला मग याच्यामध्ये उकळी घेत बसावी लागते. तर आता मी अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून घेते आणि हलवून घ्यायचं आहे. सर्व बाजूंनी हलवायचं आहे. मसाला जो आहे तो जळण्याची शक्यता असते साईडने, तो सर्व बाजूंनी व्यवस्थित हलवून त्यानंतर पुन्हा एक उकळी घेऊन टाकू या पाण्याची. तर मैत्रिणींनो, आता पाण्याला उकळी आलेली आहे. आता पुन्हा एकदा गॅसच्या फ्लेमला कमी करते आणि आता शेंगा ज्या आहेत त्या झाकून शिजवून घेऊया. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली पारंपरिक मसाल्याच्या शेंगाची भाजी अगदी रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला हवं तसं पातळ घट्ट तुम्ही हे जी भाजी आहे ती ठेवू शकता. आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर अवेलेबल असेल तर टाकायची, नाहीतर तुम्ही स्किप करू शकता कोथिंबीर पूर्णपणे, कारण अगोदरही थोडीशी यूज केलेली आहे. पण बेस्ट चवीसाठी मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. त्याची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करत राहा अशाच प्रकारे. आणि नवनवीन जे खाद्यपदार्थांचे व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी माझ्यासोबत जे आहे तुम्ही नेहमी जुळत राहा. सो थँक्यू फ्रेंड्स, व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल. थँक्यू सो मच.